नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता। हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं चॅनलवरती स्वागत आहे। पितृपक्ष संपून आता लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे। तर या 9 दिवसात आता घरोघरी घटस्थापना केली जाते, त्यासोबत अखंड दीप प्रज्वलित करण्यात येतो। त्याबरोबरच आपण जे घट स्थापना करतो त्यासमोर 9 प्रकारचे धान्य पेरले जाते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 वेगवेगळ्या रंगांना महत्त्व दिले आहे। तर आपण जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता रंग आहे। तर पहिल्या दिवशी पिवळा रंग आहे, दुसऱ्या दिवशी हिरवा रंग आहे, तिसऱ्या दिवशी राखाडी रंग, चौथ्या दिवशी नारिंगी रंग, पाचव्या दिवशी पांढरा रंग, 6व्या दिवशी लाल रंग, 7व्या दिवशी निळा रंग, 8व्या दिवशी गुलाबी रंग, तर 9व्या दिवशी जांभळा रंग आहे आणि 10व्या दिवशी मोरपंखी रंग असून त्या दिवशी विजयादशमी आहे। आता आपण बघूया या आदिमाया आदिशक्तीच्या कोणत्या 9 रूपांची पूजा या नवरात्रीत केली जाते। सर्वात पहिलं रूप आहे देवी शैल्यपुत्री, दुसरे रूप आहे देवी ब्रह्मचारिणी, तिसरे रूप आहे देवी चंद्रघंटा, चौथे रूप आहे देवी कुष्मांडा, पाचवे रूप आहे देवी स्कंदमाता, 6वे रूप आहे देवी कात्यायनी, 7वे रूप आहे देवी कालरात्री, 8वे रूप आहे देवी महागौरी आणि 9वे रूप आहे देवी सिद्धिदात्री। चला तर मग आता आपण बघूया या 9 दिवशी या 9 देवींना कोणकोणता नैवेद्य अर्पण करून आपण त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो। पहिल्या दिवशी तुपाचा नैवेद्य अर्पण करावा, तर दुसऱ्या दिवशी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा, तिसऱ्या दिवशी दुधाचा नैवेद्य द्यावा, चौथ्या दिवशी मालपुवा, 5व्या दिवशी केळीचा नैवेद्य द्यावा, 6व्या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण करावा, 7व्या दिवशी गुळाचा नैवेद्य द्यावा, 8व्या दिवशी नारळाचा नैवेद्य द्यावा आणि 9व्या दिवशी खीर पुरी आणि काळ्या चण्यांचा नैवेद्य अर्पण करावा। नैवेद्याप्रमाणे 9 दिवस 9 वेगवेगळ्या माळेंचे देखील खूप महत्त्व आहे। तर चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणती माळ आहे ते। पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची, दुसरी माळ आहे अनंत, मोगरा किंवा चमेली यांसारख्या पांढऱ्या फुलांची, तिसरी माळ आहे निळ्या फुलांची म्हणजेच गोकर्णी किंवा कृष्ण कमळाची, चौथी माळ ही केशरी किंवा भगव्या फुलांची म्हणजेच अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाच्या फुला, 5वी माळ आहे बेलपत्राची, 6वी माळ आहे कर्दळीच्या फुलांची, 7वी माळ आहे झेंडूच्या फुलांची किंवा झेंडूच्या पानांची, 8वी माळ आहे तांबड्या फुलांची म्हणजे कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची आणि 9व्या माळीला कुंकुमार्चन करतात। जे घरगुती घटस्थापना आपण करतो त्याला आपण कुंकुमार्चन करतो आणि मंडळाच्या देवीला लिंबूची माळ घातली जाते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण बघितले की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 देवींचे कोणते 9 रूपे आहेत, कोणते रंगांचे महत्त्व आहे, कोणते नैवेद्य अर्पण करायचे आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करायचा आणि कोणत्या 9 माळा घालायच्यात। तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे जरूर कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।